हॅलो फ्रेंड्स, माधुरीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी तुम्हाला मसाला शेंगदाणे कसे बनवायचे हे सांगणार आहे। तर मग पाहूया मसाला शेंगदाणे बनवण्यासाठी लागणारी सामग्री। मीठ, शेंगदाणे, लाल तिखट, गरम मसाला, तांदळाचे पीठ, बेसनचे पीठ, पाणी, ओवा, आले लसूण पेस्ट, धना पावडर, हळद आणि तळण्यासाठी तेल। आता आपण कृती बघूया। सर्वप्रथम एका मोठ्या बाउलमध्ये 1 वाटी शेंगदाणे घेऊन चवीनुसार मीठ, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा हळद, पाव चमचा ओवा, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा आले लसूण पेस्ट, आणि 2 चमचे पाणी। 2 चमचे पाणी घालून मिश्रण एकजीव करून घ्यायचे। हे मिश्रण एकजीव झाल्यानंतर 5 मिनिटांसाठी तसेच ठेवून द्यायचे, जेणेकरून मसाल्याची चव शेंगदाण्यांना लागेल। 5 मिनिटांनंतर त्या मिश्रणात 1 चमचा तांदळाचे पीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। त्यानंतर 2 चमचे बेसन टाकून मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। नंतर एका पॅन मध्ये शेंगदाणे बुडेल इतके तेल घालून शेंगदाणे लालसर होईपर्यंत मंद आचेवर तळून घ्यायचे। जास्त वेळ नाही तळायचे, नाहीतर मग वरील मसाला जळतो। अशी ही खमंग आणि झटपट बनणारी मसाला शेंगदाण्याची रेसिपी तुम्ही जरूर करून पहा, स्वतः खा आणि इतरांना खाऊ घाला। माधुरीज किचनचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत खात रहा आणि हसत रहा। बाय बाय।